घरी संसार होता, बायको होती, सांभाळत होती, संसाराकडे दुर्लक्ष झालं होतं. ही तळमळ अतिशय वाढत गेली हळूहळू हळूहळू. आणि आता परमेश्वर अर्थात पांडुरंग आज दर्शन देतो की उद्या देतो की परवा देतो असे रोज प्राण डोळ्यात आणून ते वाट पाहू लागले की माझा परमेश्वर मला केव्हा दर्शन देईल. अतिशय तळमळ लागली. आणि जोपर्यंत ही तळमळ आपल्या जीवाला लागत नाही तोपर्यंत परमेश्वराचं दर्शन खूप दूर आहे. तुकाराम परमेश्वराला पांडुरंगाला रोज प्रश्न करू लागले की देवा तुझ्या नादी मी लागलो, तुझ्यासाठी घरदार सोडलं, दरिद्री बनलो, भिकारी बनलो, बायकोपोरांना सोडलं, संपूर्ण माझी श्रीमंती गेली, तुझ्या नादी लागलो, तरी तू मला दर्शन का देत नाहीये? मला तुझं दर्शन हवं आहे. आणि मग या ठिकाणी तुकाराम म्हणतात जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. अगदी ही तळमळ पाण्याशिवाय मासोळी जशी तळमळते ती तळमळ भक्तामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत परमेश्वराचं दर्शन, परमेश्वराचा साक्षात्कार खूप दूर आहे. रोज परमेश्वराला आळवणी सुरू होती, परमेश्वरा आज दर्शन दे, आज दे, आज दे. तिथे जाऊन ध्यान लावत होते. त्या भावनाथ डोंगरावर मी गेलो आहे. आपण जर गेले नसाल तर अवश्य देहूला जेव्हा केव्हा जाल सगळ्यांनी अवश्य तिथे जाऊन एक क्षणभर तरी बसावं. तुकारामाने ते वृक्षवल्ली आम्हा सोयरी हे का बरं लिहिलं? तिथे गेल्यानंतर आपलं लक्षात येतं. तिथे बसल्यानंतर घो 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 शुद्ध वारा, अगदी सुंदर शुद्ध थंड वारा वाहतो, एकांत आहे पूर्ण बिलकुल. आणि त्या ठिकाणी जर आपलं ध्यान नाही लागलं तरच गोष्ट वेगळी. प्रत्येकाचं ध्यान लागतं, क्षणभर तरी लागतंच. अतिशय सुंदर. आणि तुकारामांच्या वास्तव्यामुळे ती जागा अजूनच पवित्र झालेली आहे. जेव्हा केव्हा देहूला जाल भावनाथ डोंगरावर जा, तिथे बसा. ज्या झाडाखाली तुकाराम तिथे ध्यान करत होते त्या तिथे जागा आहे अजून. क्षणभर बसा तिथे, तुम्हालाही अनुभव येईल. तुकारामांना अनुभव आला. आणि आता तळमळ लागल्यावर ते परमेश्वराला विचारतात तू का मला दर्शन देत नाही? आणि ही तळमळ जोपर्यंत भक्ताच्या ठाई येत नाही तोपर्यंत परमेश्वराचं दर्शन दूर आहे. मीराबाईंनी सुद्धा एका ठिकाणी म्हटलं आहे की तुझ्यासाठी सावळ्या मी सगळं सोडलं तरी तुम्हाला दर्शन का नाही देत? करुणा सुनो श्याम मोरी मैं तो होई रही चेरी तोरी. करुणा सुनो तुम्हारे कारण सब सुख छोड़ा, अब मोहे क्यों तरसा हो, विरह व्यथा लागे उर अंतर, सो तुम आए बुझा. करुणा सुनो श्याम मोरी मैं तो होई रही चेरी तोरी. करुणा सुनो श्याम मोरी. भक्त कसा घडतो? जसं मी तुकारामांचं उदाहरण दिलं तसंच मीराबाईचं सुद्धा उदाहरण आहे. राजराणी मीराबाई या सावळ्याच्या नादी लागल्यानंतर भिकारीण बनली. तुकारामांचं हेच झालं. तळमळ लागली तरी सुद्धा भेट होत नाहीये परमेश्वराची. आणि म्हणून एका ठिकाणी तुकाराम म्हणतात भेटी लागी जीवा लागली आस, भेटी लागी जीवा लागली आस. पाहे रात्र दिवस उभा
भेटी लागी जीवा लागली ते आस। भुकेलिया बाळ अति शोक करी, भुकेलिया बाळ अति शोक करी, वाट पाहे परी हो वाट पाहे परी। माऊलीची भेटी लागी जीवा लागली ते आस। भेटी लागी जीवा लागली ते आस। दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, लेकी आसावली। दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, लेकी आसावली। पाहत से वाटुली, पाहत से वाटुली, पंढरीची भेटी लागी जीवा लागली ते आस। भेटी लागी जीवा लागली ते आस। तुका म्हणे मज लागली ते भूक, लागली ते भूक। तुका म्हणे मज लागली ते भूक, लागली ते भूक। धावुनी श्रीमुख, धावुनी श्रीमुख, दावी देवा भेटी लागी जीवा लागली ते आस। भेटी लागी जीवा